नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी हा डायलॉग एकदा तरी नक्कीच ऐकला असेल. हॉलिवूडच्या प्रसिद्ध जेम्स बॉन्ड चित्रपटाचे असंख्य चाहते असून गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक अभिनेत्यांनी ही भूमिका चपलकपणे साकारलेली आहे. या चित्रपटांमध्ये मिस्टर 007 म्हणजेच जेम्स बॉन्ड हा एक गुप्तहेर आहे, जो त्याचे सर्व आदेश ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेकडून म्हणजेच MI6 कडून घेत असतो. भलेही प्रत्येक चित्रपटात जेम्स बॉन्डला ऑर्डर देणारी M6 ची डायरेक्टर ही महिला दाखवण्यात आली असली तरी आता चित्रपटाची हीच कहाणी प्रत्यक्षात आली आहे. कारण ब्रिटनच्या 116 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच MI6 या गुप्तचर संस्थेचे नेतृत्व एका महिलेकडे सोपवण्यात आलं आहे. आज आपण त्याच महिलेविषयी सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ब्लेझ मेट्रेवली असं या महिलेचं नाव असून ती 47 वर्षांची आहे. तिच्याकडे आता MI6 ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांनी ब्लेझ मेट्रेवली यांची निवड केली आहे. 1906 साली MI6 या गुप्तचर संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून या संस्थेच्या प्रमुखपदी एकही महिला नव्हती. मात्र आता ब्लेझ यांची संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने यावर आता जगभर चर्चा सुरू झाली आहे. मेट्रेवली हिने 1999 साली MI6 जॉईन केलं. ती पूर्वी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विभागाचे म्हणजेच क्यूचे संचालक म्हणून काम करत होती. आता MI6 चा कार्यभार स्वीकारल्यानंतर तिची नवीन भूमिका C अशी झाली आहे. ब्लेझ मेट्रेवलीची पार्श्वभूमी प्रभावी आहे. तिने केम्ब्रिज विद्यापीठातून मानववंशशास्त्रात पदवी घेतली. 1997 साली तिने महिला बोट रेसमध्ये भाग घेतला होता आणि मध्य पूर्व तसेच युरोपमध्ये सक्रिय क्षेत्रीय कार्यात दशके घालवली. तिने MI5 मध्ये संचालक स्तरीय भूमिका देखील सांभाळल्या आहेत, जिथे त्यांनी दहशतवाद आणि हेरगिरी यांसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी योगदान दिले. 2024 साली मेट्रेवली हिला ब्रिटिश परराष्ट्र धोरणातील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ सेंट मायकल अँड सेंट जॉर्ज म्हणजेच CMG प्रदान करण्यात आले. मला माझ्या नवीन भूमिकेबद्दल अभिमान आणि सन्मान वाटतो, असं MI6 नेतृत्व करणाऱ्या मेट्रेवली म्हणाल्या. MI6, MI5 आणि GCHQ सह ब्रिटिश नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि UKच्या हितांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशांकडून धोके वाढत असताना तिला आव्हानांचा सामना करावा लागेल. डिजिटल युगात जिथे बायोमेट्रिक पाळत ठेवण्याचा आणि सायबर धोके वाढले आहे, तिथे MI6 ला तांत्रिक नवीन उपक्रमांशी जुळून घ्यावे लागेल. प्रधानमंत्री कीर स्टारमर यांनी या नियुक्तीचे वर्णन ऐतिहासिक असं केलं आहे. गुप्तचर सेवांचे काम कधीही इतके महत्त्वाचे नव्हते. मेट्रेवलीचा अनुभव आणि नेतृत्व जागतिक अस्थिरतेच्या काळात ब्रिटनला मजबूत स्थितीत आणेल. आधुनिक गुप्तचर सेवा विविधता आणि समावेशकता स्वीकारण्यास तयार आहेत, असा संदेशही ही नियुक्ती देते. मेट्रेवली ही रिचर्ड मूर यांची जागा घेणार आहे. रिचर्ड मूर यांनी 5 वर्षे एजन्सीचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. जगातील मोठ्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी बसल्यानंतर ब्लेझ मेट्रेवली कडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.